वर मॅचेस 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही संघ. टॉस जिंकलाय युवा स्पोर्ट नांदगाव संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गुरुदत्त शिवकर. हो, पहिला चेंडू क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू आलाय पहिला चौकार. व्हेरी मच. खरं तर आपण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला होता. घडऱ्यांच्या प्रतीक आणि नरेश ही जोडी आपण पाहतोय. सलामीची आघाडीची जोडी. घडऱ्यांच्या प्रतिमेला पूजन केलं होतं. त्यानंतर योग्यदादांच्या प्रतिमेला पूजन. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती. आक्रमक पवित्रा घेतलाय पहिल्या चेंडूपासून. हा आक्रमण वाईडिश लॉंगॉनला चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर ताजं तवण मनाला प्रफुल्लित करणारं हे संगीत आपण ऐकलं. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. रक्तात वाहती राजे आणि कालजात राहते राजे. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. हा तिसरा चेंडू आकू टप्प्याचा हवेमध्ये चेंडू आणि इथे मनीष कुटलेनं पकडला. हा अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागेल गुरुदत्त शिवकर संघाला. थँक्यू व्हेरी मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सूरजला पण पाहू शकाल. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला सदमा लागला आहे गुरुदत्त शिवकर टीमला. खरं तर ज्या फलंदाजांना आक्रमण चढत दोन प्रतीकला आपण पाहिलं होतं. बॅक टू बॅक 2 चौकार आणि तिसराही फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तिथे तो फसला आणि आपली झेल देऊन माघारी परतलाय. पहिला धक्का लागलाय शिवकर टीमला आपण पाहिला आणि आता एखाद्या फलंदाजाला कुठेतरी प्रेशर आलाय शिवकर संघावर. चांगली दमदार सुरुवात खरं तर करून दिली होती प्रतीकनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरजला आपण पाहू शकाल. निकेत पाटील रावे आमचे स्कोरर मित्र आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. प्रत्येक चेंडूंची माहिती देत असताना. हो, व्हेरी गुड डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. आणि हा चेंडू आपण पाहिला गोळीच्या वेगानं गेला. यष्टीरक्षकानं कुठलीही चुकी केली नाही. फलंदाजाला त्या ठिकाणी फक्त पाहत राहावं लागलं आणि हा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आता कमबॅक केले गोलंदाजानं. जिथे साईनाथ मुकदमला पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धावेल साईनाथला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक साईनाथ मुकादमच्या हाती खरं तर सोपवलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण आपण पाहिलं होतं. आकू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर चौकार. हा तिसरा चौकार आपण पाहिला या षटकातील. षटकाचा आपण विचार केला तर षटक अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खरं तर असं म्हणतात की जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेच्या डोक्यावर मायेचा हात फिरवणारा तो राजा छत्रपती शिवाजी राजे होते.
आणि ते छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. साईनाथ मुकादम आणि एकूण धावसंख्या आली पहिल्या षटकामध्ये 13 धावा. एक फलंदाज बाद असताना गुरुदत्त शिवकर टीम. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम गीत आपण पाहतो. ह्यासाठी खरं तर नितीन पाटील सानिया डीजेच्या प्रोप्रायटर यांना ओळखलं जात आहे. खरं तर दिबा पाटील कोण होते? त्रिभुवन हत्या थांबवणाऱ्या ते दिबा पाटील. खरं तर जमिनीचा मालक अर्थात 7/12 दाखवणाऱ्या दिबा पाटील. आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा दिबा पाटील साहेबांच्या नावानं बनतंय हे सुद्धा आपण पाहिले. आणि काही दिवसापूर्वी आपण सक्सेसफुल लँडिंगसुद्धा पाहिली होती. आज हवं असं वाटणारं लँडिंग उद्याच्या काळामध्ये खरं तर आपल्या कांठल्या बसवेल याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि भूमिपुत्रांचे कैवारीसुद्धा दिबा पाटील. आणि हा चेंडू आपण पाहिला डॉट चेंडू आपण पहिला चेंडू सुरेख फेकलाय गोलंदाजानं. जिथे गोलंदाज मनीष फडकेच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. षटक क्रमांक 2. आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक सिंगल धाव आली त्या ठिकाणी. सिंगल धावेवर खरं तर त्या ठिकाणी मदत मिळेल गुरुदत्त शिवकर संघाला. एका धाव्याने संघ पुढे सरकेल. 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 14 धावा आपण पाहतो. धापालकर सावध सुरुवात या षटकामध्ये पाहिली. डॉट चेंडूनं सुरुवात झाली. मनीषला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. आणि आता ते काम मैदानामध्ये करावं लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. कदाचित बॅटला चेंडू लागला असता तर फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू गेला असता. कारण शॉर्ट सिलेक्शन सुद्धा केलं होतं. फलंदाज आपण पहिला सूरजला. आणि आता हाही चेंडू डॉट. चांगले षटक आता धावा रोखण्याचं काम या षटकामध्ये केलंय मनीष फडकेनं. हो, बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असा. आणि एक चौटी धाव आली. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल 15 या धावसंख्येवर. 15 धावा आपण पाहतोय धावपालकर. षटक क्रमांक 2. 5 षटक म्हटले की 30 चेंडू तुमच्या वाट्याला येतील. आणि या 30 चेंडूमध्ये किमान 50 ते 60 धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गुरुदत्त शिवकर संघाला. मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल. या क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. मिड विकेट लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हा फटका आपण पाहिला. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि पकडला झेल. आणि फलंदाजाचा संपुष्टात आणलाय खेळ. जिथे आपण फलंदाज नरेशला पाहिला होता. दुसरा हादरा मिळेल गुरुदत्त शिवकर संघाला. थँक्यू व्हेरी मच. अगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरेला आपण नमन करूया. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया जिथे सामना रंगतोय. युवा स्पोर्ट नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा गुरुदत्त शिवकर हा संघ. जिथे रोशन हा फलंदाज आपण पाहू शकता. 2 धक्के दिलेत 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रतीक बाद झाला होता. आणि दुसऱ्या षटकामध्ये नरेश बाद झाला. सूरज आणि रोशनला आता जबाबदारी घ्यावी लागेल. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर फक्त 15 धावा धावबलकावर. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला खरं तर न्यावं लागेल. 5 षटकामध्ये 50-60 टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. कारण मैदानाचा आपण विचार केला
तर सकाळच्या सत्रामध्ये सध्या गोलंदाजांना साथ देणारी ही खेळपट्टी आपण पाहतो आणि जसं जसं ऊन होईल जशी जशी खेळपट्टी टणक होईल तशी तशी फलंदाजांना सुद्धा साथ मिळेल. अगदी पाटा खेळपट्टी स्लोवर वन डिलिव्हरी फसवा चेंडू जरूर फेकला होता आणि त्या ठिकाणी नॉस्टॉक एंडकडे खरं तर बॅकअप नव्हतं. तिथे एक धाव मिळाली. एका धाब्याने संघ पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 गुरुदत्त शिवकर संघ. षटक क्रमांक 3 मार्ग सोहेल गोलंदाजीच्या मार्कवरील केतन भोईर आलाय गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन. आता दोन्हीही पॉवर प्लेचं षटक संपलेत आणि आता क्षेत्ररक्षण विकलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. जिथे केतन भोईरला आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप पॉइंट आणि कव्हरला आणि हा चेंडू आपण पाहिला पॉइंट रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. फक्त धाव मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल 17 या धावसंख्येवर. 17 धावा आपण पाहतोय धावपालकावर. सुंदर अशी स्पर्धा खरं तर अप्रेमात पडणारी ही स्पर्धा आहे सन्मानाची स्पर्धा आहे मानाची आणि खरं तर आपण पाहतोय स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व 24 लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फुटवरचा वापर नाही आहे. चेंडूच्या पिचपर्यंत पोचता आला नाही आहे. जर एखादा चांगला फटका खेळायचा असेल तर चेंडूची लाईन पाहावी लागेल. चेंडूच्या पिचपर्यंत पोचावं लागेल. खरं तर टायमिंग टेक्निक आणि ताकद फुटवरचा वापर या सर्व गोष्टी तुम्हाला एकत्रित करून त्या ठिकाणी एखादा चांगला स्ट्रोक फेरून खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरभेदी गोलंदाजी आणि डायरेक्ट हिट आपण पाहिला त्या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचांची खरं तर मागणी केली. टेक्निशियन रूम मध्ये आपण जाऊया आणि पाहूया रन फलंदाज रनआउट आहे की नाही आहे हे चेक केलं जाईल. द्वारकानाथ चोरगे सर आणि दीपक पाटील सर नॉट आउट आहे. खरं तर आता पाहिलं आपण फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय आणि त्या ठिकाणी एक धाव. खरं तर संकटामध्ये गुरुदत्त शिवकर संघ सापडलाय आणि संकटातून आपल्या संघाला एखाद्या फलंदाजाला बाहेर काढावं लागेल. सूरज आणि रोशन या जोडीला आता आपल्या संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जाईल डीप पॉइंटच्या डोक्यावरून. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आपण पाहिलं रोशनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. संकटात संघ थोडं सापडला होता आणि त्या संकटातून आपल्या संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न हळूहळू का होईना करणं खूप गरजेचं आहे. संघर्ष सध्या आपण पाहिला होता. 2 षटकामध्ये संघर्ष चालला होता मैदानाच्या आतमध्ये. एका धाबेसाठी शिवकर संघ संघर्ष करत होता आणि अखेर हा षटकारानं निश्वास सोडला असेल. टॅप केला चेंडूला. खरं तर मेरिट प्रमाणे खेळ सध्याच्या घडीला नो मॅन्स लँडमध्ये चेंडू त्या ठिकाणी अडवला गेलाय. गरज होती का आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली. फलंदाज रनआउट आहे की नाही आहे पूर्णपणे चेक केलं जाईल आणि लगेच आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवू. तिसऱ्या पंचांची मागणी केली. शनिवार वाडा ग्रुप पाहिजे स्पर्धा आपण पाहतोय.
योगेश स्मृती चषक 2025 अगदी सर्वांच्या पसंतीला पडलेली ही स्पर्धा आपण पाहतो. बालचंद्र ढवळे, रोहित पाटील असतील, अजित भगत असतील, अमर ढवळे असतील, अशोकजी तुपे असतील, अक्षय तुपे असतील, त्यानंतर आमचे मंगेशदादा पाटील असतील, जयेश पाटील असतील, या सर्वांना खरं तर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या या कार्याला आपण करूया एकदा सलाम. खरं तर तिसऱ्या पंचाची मागणी केली पंचानं 24 लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर यंत्रणा तपास करते, थोडा वेट करा. फलंदाज बाद आहे आणि आणखी एक धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या गुरुदत्त शिवकर संघाला. जो फलंदाज आक्रमक बनला होता रोशन, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर दाखल झाला. दुसरी धाव घेण्याची गरज होती का, आता प्रश्न विचारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3 संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवर. ही कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा मानाचा त्रिवार मुजरा. जाऊया मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी केतनची आपण पाहतोय. हवेमध्ये चेंडू आणि आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 लागेल गुरुदत्त शिवकर टीमला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर संघ आपण पाहिला, शिवकर संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय आणि पूर्णतः संघ मी तर म्हणेन थोडा बॅकफुटवर गेलाय, संकटात सापडलाय. संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याच्यामध्ये ती पेलण्याची ताकद असते. आणि आता राकेश पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. राकेश पाटीलचा आपण विचार केला तर आक्रमक खेळाडू. आता ती आक्रमकता खरं तर मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. येणाऱ्या गोलंदाजांचा धुव्वा उडवावा लागेल. मी मगाशीच म्हटलं होतं की किमान 50+ धावा तुम्हाला टार्गेट सेट करावं लागतील. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 25. 4 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 4 मनीष पडकेच्या हाती पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या स्पेलमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास टाकलाय. हो, शफल झाले होते फलंदाज. फाईन लेगला खेळायचं होतं, बॅटचा संपर्क झाला नाही आहे. आता मोठा फटका खेळावा लागेल, कारण संघ मित्र म्हणेन थोडा संकटात सापडला आहे. आणि या संकटातून एखाद्या फलंदाजाला आपले नाव समुद्रातून बाहेर काढावे लागेल. बीच भंवर में फंस चुके नहीं है. असं म्हणतात की लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि हाही फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 लागेल गुरुदत्त शिवकर टीमला. आपण पाहतोय आणि 5 फलंदाज अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केलंय गोलंदाजी करणाऱ्या नादगाव संघानं. आणि राकेश
युवा स्पोर्ट नांदगाव आपण संघ पाहतोय आणि आता शिवकर संघाला 2 हात करावे लागतील. राकेश पाटीलचं उभं राहणं मैदानामध्ये गरज असेल, कारण राकेश पाटील मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याला साथ द्यावी लागेल सुमित या फलंदाजाची. एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं. पंचांकडे अपील सुद्धा केली होती. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूने वळतोय आणि हा चेंडू डॉट आपण पाहिला आणि धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय, थांबलंय. खरं तर 25 या धावसंख्येवर 25 धावा आपण पाहतोय. धावफलकावर एकमेकांना साथ द्यावी लागेल, चांगले फटके खेळावे लागतील, आक्रमण करावं लागेल. ध्येयासाठी तुम्ही खरं तर अतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडे म्हटले तरीही चालेल, कारण वेडीच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. आणि आता इतिहास मैदानामध्ये कोण घडवणार? राकेश पाटीलला अजूनही संधी आहे हिरो बनण्याची. आज आपल्या संघाच्या मदतीला धावं लागेल. आज प्रश्न आपल्या संघाचा आहे, आज आपल्या टीमचा प्रश्न आहे, आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तो तुला मैदानामध्ये लढावा लागेल. फुलरलींचा चेंडू आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. चांगली कॉलिंग झाली. जसं आखोई आखोमे इशारा होतो तसा आखोई आखोमे इशारा झाला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि 2 धावा एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवर. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता आक्रमण करावं लागेल सुमितला, आक्रमण करावं लागेल राकेशला. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, टिचून मारा, भेदक मारा दाखवलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, षटक होईल समाप्त. आणि या षटकाचा आपण विचार जर केला तर 5 चेंडू डॉट फेकलेत या गोलंदाजानं आणि 1 विकेट आपण पाहिली. जबरदस्त गोलंदाजी. षटक 4थं होईल समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गुरुदत्त शिवकर संघ जाऊन पोहोचलाय. एकूण 5 फलंदाज गमावल्यानंतर एकूण 27 या धावसंख्येवर. आपण पाहिलं त्यानंतर आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील दुसरा सामना ओळबी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा कोण संघ. जर दोन्ही संघ आले असतील तर आपण टॉससाठी संपर्क करा. षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या मार्कवर मनीष खुटले. शेवटचा आणि अंतिम षटक. आता ऑन स्ट्राईक आपण राकेशला पाहतोय. कदाचित या षटकामध्ये 2 ते 3 षटकार चौकार राकेशला ठोकावे लागतील. डावखुरीचा फलंदाज म्हटलं की क्रिकेटमधील सर्वात अनुभवी फलंदाज आणि आक्रमक असतो आणि ती आक्रमकता राकेशला आता सिद्ध करावी लागेल. आता धावांची गरज आहे. एकूण फक्त 27 धावा धावफलकावर आपण पाहिल्या. टार्गेट किती असेल याच्याकडे सुद्धा संपूर्ण लक्ष लागले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला नाहीये. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट खेळला राकेश. आणि खरं तर राकेशमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते मोठे फटके येतील कधी आता हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 5 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल राकेशला. हो, लाईन पाहिली नाही. ऑफस्टिकच्या बाहेरून जातोय. पंच दर्शवतात का हा चेंडू खराब. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनं शिवकर संघ जाऊन पोहोचेल 28-28. निकेत मला माहिती देतात की 28 धावा 5 फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली युवा स्पोर्ट नांदगाव या टीमनं. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहतोय ऑन साईडला. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकदा पूर्ण गरज होती का धाव घेण्याची आणि तिथे आणखी एक फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक लागेल 6वा गुरुदत्त शिवकर टीमला.
फक्त आणि फक्त जाऊन पोहोचली एक 29 या धावसंख्येवर. 29, 29 धावा. आणि की काही चेंडूंचा खेळ बाकी या किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह. फुलरलींचा चेंडू सरळ बॅटनं खेळायचा होता. शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू अडवला जातोय. एकच धाव त्या ठिकाणी. सिंगलचा प्रवास सध्या मैदानामध्ये आपण पाहिलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेत असताना फलंदाजांना आपण पाहिले. एक या आकड्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये खरं तर खूप एका धावानं पराभूत झालेल्या संघाला विचारा एका धावेची किंमत. आणि एका मतानं पडलेल्या सदस्याला विचारा एका मताची किंमत. एका गुणानं नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका गुणाची किंमत. आणि इथे पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. 31 धावबालकर आपण पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू चांगला आहे, बॅटच्या मधोमध आला. वाईडिश लॉंगांना बऱ्याच कालावधीनंतर आलेला हा दमदार चौकार आपण पाहिलाय. आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या धावसंख्येवर. खरं तर तुमचं क्षेत्र कोणतंही निवडा, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे. हा चेंडू खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवलाय गोलंदाजांना. आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी आल्या. एका धाव्याने संघ पुढे सरकेल 36 या धावसंख्येवर. दमदार सुरुवात आपण पाहिली होती, प्रतीकने करून दिली होती. प्रतीकने दमदार सुरुवात खरं तर करून दिली होती. प्रत्येक बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मैदानामध्ये सेट झाला नाही आहे. एकही फलंदाजच्या बॅटमधून मोठी धावसंख्या आली नाही आहे. रोशननं थोडा प्रतिकार दाखवला होता. रोशन सुद्धा बाद झाला. आणि त्यानंतर पूर्णपणे पत्त्यांच्या डावाप्रमाणे हा खेळ मनामध्ये आपण पाहिला. कोसळणारा गुडघ्याचा वापर जरूर केला होता त्या ठिकाणी. आणि पहिलं सत्र ते समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या अंती एकूण 6 फलंदाज गमावलेत. आणि धावांचा विचार केला तर 36 धावा फक्त बनवले गेले. आणि 37 धावांचं खरं तर लक्ष ठेवलं युवा स्पोर्ट नांदगाव संघासमोर. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम 30 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. देऊया संधी आमच्या DJ मास्टरांना.
24 लाईव्ह आपण पाहतोय संदेश पाटील बोरले संपूर्ण टीम आणि त्यानंतर आज प्रवीण गायकर यांचा आवाज सुद्धा ऐकायला मिळेल आणि सानिया डीजे दुंदरे नितीन पाटील सतीश चौधरी यांना सुद्धा आपण पाहू आणि निकेत पाटील आमचे स्कोरर मित्र प्रत्येक चेंडूची माहिती पोहोचवतात. थँक्यू व्हेरी मच. एकूण 37 धावांचं लक्ष असेल 30 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. युवा स्पोर्ट नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध गुरुदत्त शिवकर हा संघ फाईट करतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आता चेस धावा करायला लागतील 37 धावा. आपण पाहू शकाल युवा स्पोर्ट नांदगाव संघाला सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाल्या. 30 चेंडू असतील आणि 37 धावांचं खरं तर लक्ष इथून ठेवलं होतं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या गुरुदत्त शिवकर संघानं. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज खरं तर वापरला जाईल. सुमित गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय पहिले षटक पॉवर प्लेचं घेऊन आलाय आणि पॉवर प्ले 1 या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. असं म्हणतात की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो आणि त्या धावा खरं तर वाचवाव्या लागतील. आता 37 धावा म्हटल्या की तुम्हाला डिपेंड कराव्या लागतील. त्यासाठी मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज सुमित. पहिला चेंडू फुलर लेनचा पॉईंटच्या गॅपमध्ये जरूर खेळायचा होता. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षकानं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दाखवली. फक्त सिंगल धावाल्या. एका धाव्यानं प्रवास सध्या आपण नांदगाव संघाचा पाहतोय सुरू झाला आहे आणि इथे मनीष खुटले आणि संकेत ही जोडी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मनीष खुटले आणि संकेत भगत ऑन स्ट्राईक. संकेत भगतला आपण पाहतोय सुमितला गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू सुंदर फेकला त्यानंतर पुढचा चेंडू हा ओव्हर द विकेटनं खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवलाय. डॉट चेंडू आणि विकेट. जर सामन्यामध्ये शिरकाव करत असेल डॉट चेंडू फेकावे लागतील आणि विकेट्स घ्यावे लागतील. सामना आपण बऱ्याचदा पाहिले लो स्कोरिंग सामने सुद्धा हाय व्होल्टेज होताना आपण पाहिलेत आणि तसा सामना आपल्याला पाहायला मिळेल का. फुललेचा चेंडू आडव्या बॅटने केलेला फटका आपण पाहतोय. मिडॉन क्लिअर करू शकत नाही आणि सर्कलचं रिंगण त्या ठिकाणी भेदता आलं नाही आहे. चांगली गोलंदाजी दाखवते सुमितला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी रोखून धरले. सध्या 3 चेंडू आपण पाहिले. या 3 चेंडूवर पूर्णपणे नांदगाव संघाला रोखून ठेवलंय. आता टिचून मारा भेदक मारा करावा लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. जिथे एका बाजूला मनीष आणि दुसऱ्या बाजूला संकेत. आडव्या बॅटनं हा फटका आपण पाहतोय.
चेंडू एका टप्प्यानं सीमापार चौकार. हा चौकार आपण पाहिला 4 धावा. जिथे फलंदाज आपण पाहिला होता मनीष खुटले आक्रमक बनलाय 4 धावानं. खरं तर या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवर. 6 धावा 37 धावांचं लक्ष्य आपण पाहिलंय आणि 6 धावा आपण पाहतोय. आणि 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला ओवळे बी संघ आणि कोण संघाचा संघनायक. ओवळे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. कोण संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. एकूण धावसंख्या आपण पाहिली सिंगलचा प्रवास सध्या मैदानामध्ये 7 धावा धावफलकावर. आता खरं तर आपण पाहतोय 37 धावांचं लक्ष्य असेल आणि 7 धावा धावफलकावर. सावध सुरुवात सावध पवित्रा. खरं तर वादळापूर्वीची शांतता तर नसेल हा प्रश्नचिन्ह. हा चेंडू वेगानं फेकलाय त्या ठिकाणी आणि बेस फेल्ड. कदाचित हा चेंडू पकडला असता तर फलंदाज एखादा बाद होताना आपण पाहिला असता. आणि पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनगडी बाद युवा स्पोर्ट नांदगाव. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झालं तर पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा आल्या होत्या. 8 धाव्यानं खरं तर सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाची 8 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सुमितनं. अजय 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. अजूनही जिंकण्यासाठी खरं तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अजय भगत आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कर. हा पहिला चेंडू फुलर लेनचा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आपण पाहिली. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. आता धावा रोखाव्या लागतील. जर सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल शिवकर संघ तर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. धावा रोखणं आणि विकेट घेणं हे 2 पर्याय. कारण धावांची इन्व्हेस्टमेंट धावांची गुंतवणूक तुम्ही कमी केली आहे. आणि पाहायला गेलं तर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट अंकामध्ये 10 या धावसंख्येवर. 10 धावा 37 धावांचं लक्ष घेऊन उतरला युवा स्पोर्ट नांदगाव संघ. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात खराब झाली होती शिवकर संघाची. एक फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. बॅकअप त्या ठिकाणी नव्हतं. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का हा प्रश्न आता विचारला जाईल. आणि एकूण सिंगल डबलनं सुद्धा युवा नांदगाव स्पोर्ट सामना सहज जिंकू शकतोय. आणि या सिंगल डबल धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. 2 धावा आल्या. 2 धाव्याने संघ पुढे सरकेल 12 या धावसंख्येवर. 12 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळतील. चांगली सुरुवात करून दिली या दोन्ही फलंदाजानं. 12 धावाची पार्टनरशिप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. हा झेल पकडणं खूप गरजेचं. हा झेल कदाचित तुमच्या पराभवाचं कारण सुद्धा असू शकतो. कारण क्रिकेट सामना खेळत असताना तुम्ही छोट्या छोट्या चुका करू शकत नाही. त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय पण त्याला क्षेत्ररक्षणाचा साथ लाभत नाही आहे. ज्या वेळेला असे सामने असतात लो स्कोरिंगचे तेव्हा क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाची भूमिका असते. अजय भगतचा हा चेंडू आपण पाहिला डीप पॉइंट आणि कव्हरला क्षेत्ररक्षक पोचलाय चेंडूपर्यंत आणि
धावा मिळतील या चेंडूवर सुद्धा दोन धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. 15 धावा हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहतोय. नांदगाव संघाला धावा रोखाव्या लागतील, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संकटातून मार्ग काढावा लागेल. पहाड़ों से बहने वाली नदी कभी किसी को समुंदर का रास्ता पूछती नहीं है, अपना रास्ता खुद बनाती है. आडव्या बॅट न केलेला फटका आपण पाहतोय क्षेत्रक्षक दडीकणी तैनात आणि अखेरता हा झेल पकडलाय. पहिला धक्का लागेल युवा स्पोर्ट नांदगाव टीमला. कोण संघाचा संघनायक आपण टॉस साठी या अजनबी ओले संघाचा संघनायक उपस्थित झालाय. कोण संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल चेतन कुठले मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झालाय. अजूनही 19 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. निकेता मला सांगतायत की 19 बॉल शिल्लक आणि 22 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. ओ सुपर डिलिव्हरी आपण पाहिली, सन्मान दिला चेंडूला, गॅपमध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहे आणि धावा मिळतील त्या ठिकाणी 2. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावा बनवल्या नांदगाव संघानं. एकूण 17 धावा आपण पाहतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 18 चेंडू असतील आणि 20 धावांची गरज युवा स्पोर्ट नांदगाव संघाला. शनिवार वाडा ग्रुप ही स्पर्धा आपण पाहतोय. योगेश स्मृती चषक 2025 शानदार असं आयोजन आपण पाहतोय. नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये एकूण गरज असेल 18 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. सामना खरं तर अजूनही संपलेला नाही आहे. शिवकर संघ अजूनही हरलेला नाही आहे की नांदगाव संघ अजून जिंकलेला नाही. दोन्ही संघ तितके तुल्यबल्य, दोन्ही संघ तितके ताकदवर, दोन्ही संघ तितके बलाढ्य आणि आता 18 चेंडूमध्ये 20 धावा शिवकर संघाला रोकायच्या आहेत आणि त्या धावा आता कल्पेश आलाय गुलेच्या मार्कवर. रेंना एक षटक घेऊन 3रं षटक आणि या 3ऱ्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 20 धावा बनवायच्या आहेत. जिथे संकेत भगत आणि चेतन खोटले ही जोडी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक. फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने खेळला, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल डीप मध्ये. प्रोटेक्शन, धावा मिळतील 2. या धावा तुम्हाला आता वाचवाव्या लागतील. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो आणि त्या धावा आता तुम्हाला वाचवाव्या लागतील. खरं तर भारतातील ग्रेट साइंटिस्ट डॉक्टर अब्दुल कलाम साहब म्हणायचे कि दुनिया की हर चीज़ टूट जाती है ठोकर खाने से और कामयाबी ऐसी चीज़ है जो ठोकर खाने के बाद मिलती है. आणि आता जर तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करायचा असेल तर इथून धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. हा फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध आलाय, टायमिंग झाला नाही आहे. आणखी एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागेल. फलंदाजी
करणाऱ्या युवा स्पोर्ट नांदगाव संघाला बॅक टू द पवेलियन. खरं तर आपल्या जाल्यामध्ये ओढले कल्पेश नाही या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, लालच दिली होती या फलंदाजाला आणि त्या ठिकाणी तो फसला आणि आपली विकेट गमावून बसला. दुसरा धक्का लागला मनीष फडकेला आपण पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये. आता मनीषला जबाबदारी घ्यावी लागेल, जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये करावा लागेल, आपल्या खांद्यावर आलेली जबाबदारी पूर्ण करावी लागेल आणि ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं येतं त्या दिवशी थकायचं नाही, रुसायचं नाही आणि निरंतर काम तुम्हाला करावं लागतं आणि ते काम आता मनीषला करावं लागेल. कारण संघर्ष आपण पाहतोय दोन्ही संघांच्या बाजूनं. शिवकर संघ सुद्धा हार मानायला तयार नाही आहे. कल्पेश गोलंदाजीच्या मार्कवर हा चेंडू चांगला फटका डीपेक्षा कव्हरला आपण पाहिला, 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिल्या, चेंडू मागे पळतायत आणि अखेरता 2 धावा रोखू शकणार नाही आहे. सिंगल डबल का होईना धावा येणं खूप महत्त्वाचं आणि त्या धावांसाठी आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल. धावा तुम्हाला रोखणं हा पर्याय असेल तुमच्याकडे. झेल घेणं, धावा रोखणं, त्यानंतर विकेट घेणं या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. कारण एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. अजूनही 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेशला खरं तर मिळाली आहे एक सफलता. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील सुद्धा केली होती, पंचानं लाईन पाहिली, त्यानंतर हा चेंडू खरं तर डॉट आणि जेवढे डॉट चेंडू तेवढा प्रेशर नांदगाव संघावर. आणि खरं तर सामन्यामध्ये शिरकाव करता शिवकर संघाला आता विकेट आणि डॉट चेंडू घ्यावे लागतील. मोठ्या फटक्यांपासून खरं तर फलंदाजांना वंचित ठेवावा लागेल सामना जर जिंकायचा असेल. आणि हा चेंडू आपण पाहिला सुरेख फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो डीपमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलाय आणि फक्त सिंगल धावलेल. या सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्डात वाढ होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावर. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय कल्पेश, पण त्याला साथ लाभत नाही आहे, क्षेत्ररक्षणाचं साथ लाभत नाही आहे. खरं तर कित्येक सामने आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेत गोलंदाजी करणाऱ्या संघानं एक धाव वाचवली आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहिलंय. हो, चांगला चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी. वेगवान चेंडू वेगानं त्या ठिकाणी बीट केलं होतं फलंदाजाला आणि डॉट चेंडू त्या ठिकाणी आला. तिसरं षटक सुद्धा इथे समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि येणारे 12 चेंडू असेल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 16 धावांची युवा स्पोर्ट नांदगाव संघाला. डीजे थँक्यू व्हेरी मच. अजनबी ओवळे संघ आपण पाहतोय आणि कोण संघाचा संघ नाही का आपण टॉस साठी या. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल कोण संघ. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत कोण संघ बघा, शेवटचा तुम्हाला आम्ही पुकार देतोय. टॉस साठी आपण लगेच या. अजनबी ओवळे बी संघ आपण पाहतो. I11 कोण संघ आपण पाहू शकाल आणि अजनबी ओवळे बी हा संघ आपण पाहू शकाल. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर सर्वात अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे अजय भगत गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. 16 धावा खरं तर वाचवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह. कारण घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर खेळत असताना खरं तर आपल्या पाठीराख्यांना खुश करणं गरजेचं असं. खरं तर जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत 24 लाईव्हच्या माध्यमातून
त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण करूया स्वागत. हो, वेगवान चेंडू, भन्नाट वेगानं हा चेंडू आपण पाहिला. अजय भगतचा फलंदाजाला त्या ठिकाणी हात खोलू दिले नाही. डॉट चेंडू, अशा चेंडूंची गरज असेल. आता येणारे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखावे लागतील. अजय भगतला आपण पाहतोय, पहिला चेंडू आपण पाहिला, वेगानं बीट केलं, यासाठी ओळखला जातोय हा गोलंदाज. फुलर लेनचा चेंडू, बॅट छिकाडा आणि चेंडू इतक्या वेगानं आउटफील्ड पास. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस, अखेरता चेंडूचा होतोय विजय. चेंडू जाईल डीप पाईन लेगला, सीमा पार, मिळतील 4 चौकार. थैंक यू वेरी मच. खरं तर असं म्हणतात की जंग जीती जाती है दिमाग से नहीं तलवारों से. आता युक्तीचा वापर केलाय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवर. 12 धावांची अजूनही गरज. युक्तीचा 10 चेंडू 12 धावांची गरज. अजय भगतला आपण पाहतोय, हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहिला आणि हा डॉट चेंडू. डॉट चेंडू आपण पाहिला. मागच्या चेंडूवर गतीचा वापर केला होता मनीषनं, फक्त युक्तीचा वापर केला होता. ज्या बाजूला चेंडू आला त्या बाजूला फक्त त्यानं खरं तर चेंडूला दिशा दिली. चला आपण टॉससाठी I11 कोण संघ, अक्षय गाताडे आणि अजनबी बी संघ, अजनबी ओळे बी संघ. हो, टॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. सिंगल सिंगल धावा आता तुम्हाला वाचवाव्या लागतील. इथून खरं तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. संघर्षानं तुम्हाला मैदान गाजवावं लागेल. आज कोण गाजवणार मैदान आणि येणाऱ्या 8 चेंडू 10 धावांची गरज. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना मित्र म्हणेन मंगेश दादा पाटील यांचे शुभ असे आपण टॉस करूया. टॅपिंग क्रिकेट. खरं तर युक्तीचा वापर केलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय नरेश भगत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. लाल बिग्रेट संघटना अध्यक्ष पळसवे विभाग साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. सामना सुद्धा तितका महत्वाचा. हा चेंडू टॅपिंग क्रिकेट, सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. नांदगाव संघाला माहिती आहे की सिंगल डबल धावेने सुद्धा आम्ही जिंकू शकतोय. 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज युवा स्पोर्ट नांदगाव संघाला. टॉस केला जाईल दोन्ही संघामध्ये. एका बाजूला I11 कोण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजनबी ओळे बी संघ. टॉस कोण संघ जिंकलाय? दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आता सामना खरे तर रंगात आलाय. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज कोण असेल, ज्या गोलंदाजावर पूर्णपणे सामन्याची दारोमदार असेल, सामन्याचं भविष्य असेल. 6 मध्ये बनवायच्यात 8 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीच्या मार्कवर आलाय सूरज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 मध्ये 8 धावा शिवकर संघ वाचवेल की 6 मध्ये 8 धावा
नांदगाव संघ बनवेल. पॉइंटच्या डोक्यावरून केलेला हा फटका लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. व्हेरी मच. आता मित्र म्हणेन सामन्यावर हळूहळू पकड निर्माण करायला सुरुवात केली आहे नांदगाव संघानं. कारण 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना हा पहिल्या चेंडूवर आला चौकार आणि सामना मित्र म्हणे नांदगाव संघाच्या बाजूनं झुकताना आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये आता बनवायच्या 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि या 4 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगली रणनीती, चांगलं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय युवा स्पोर्ट नांदगाव संघाचा. आणि हा चेंडू आपण पाहिला दिशाहीन गोलंदाजी. अवांतर वाईटचा इशारा पंचांचा. 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावांची गरज. खरं तर ही बोनसच्या स्वरूपामध्ये मिळालेली धावा पण पाहिली नांदगाव संघाला. त्या दरम्यान खरं तर आपण पाहतोय दिलीप जे पाटील यांना सुद्धा आपण विनंती करूया यावं आपण मंचावर. आपलं सरचे स्वागत. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिलाय नॉस्टॉक एंडच्या फलंदाजानं. धाव मिळेल 1. येणारी खरं तर 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. चार चेंडू आणि 2 धावांची गरज. जिंकण्यासाठी कोण जिंकणार, कोण हरणार. एखादा विकेट आला तर सामन्यामध्ये शिरकाव करेल शिवकर संघ आणि एखादा चांगला फटका आला तर नांदगाव संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल. 4 चेंडू 2 धावांची गरज. सामना कोण जिंकणार, सामना कोण या सामन्यामध्ये कोण आपलं वर्चस्व गाजवणार. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. मनीष पडकेला आपण पाहतो स्ट्राईक एंडवर. एका बाजूने त्यांना किल्ला लढवलाय आणि आता 4 मध्ये 2 बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू सरळ बॅटनं केलेला फटका. आपण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल धाव मिळेल आणि आता फक्त एका धाव्याची गरज. स्कोर इज लेवल. 3 चेंडू आणि 1 धाव्याची गरज. खरं तर शिवकर संघाचं चुकलं कुठे. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले, त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा चेंडू आडव्या बॅटनं आणि फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. वेरी मच. अप्रतिम गीत आपण पाहिलं. खरं तर हरी बाजी को जो जीतता है उसे बाजीगर कहते हैं. आणि आता या सामन्यामध्ये कोण जिंकणार. 2 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग जबरदस्त गोलंदाजी. सामना शिवकर संघ जिंकणार की नांदगाव संघ जिंकणार. 2 चेंडू 1 धावेची गरज. जबरदस्त फाईट मैदानाच्या आतमध्ये. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. आखो टप्प्याचा चेंडू आणि खरं तर सामना जिंकला युवा स्पोर्ट नांदगाव संघानं. हार्ड लक शिवकर टीम. आणि या सामन्याचा सामनावीर असेल मनीष